रत्नागिरी शहरामध्ये पुन्हा एकदा गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। घरगुती गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी या ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। आज सलग 6वा दिवस आहे आणि रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी जवळपास 200 ते 250 ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी LPG गॅस नोंदवण्यासाठी आणि हा नोंदवलेला सिलेंडर आपल्या घरी नेण्यासाठी या ठिकाणी लाईनमध्ये उभे असलेले पाहायला मिळत आहेत। सलग 6व्या दिवशी ही गर्दी आहे। 20-20 दिवस या ठिकाणी बुकिंग करूनसुद्धा या ठिकाणी सिलेंडर मिळत नसल्यानं आता थेट गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेऊनच या ठिकाणी जे ग्राहक आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत। प्रचंड मोठे हाल सध्या सामान्य नागरिकांचे या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। एकीकडून सरकार किंवा गॅस एजन्सीज या ठिकाणी गॅस सिलेंडरचा मुबलक साठा आहे असं सांगत असलं तरी पण सध्या नोंदवलेला गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं सामान्य माणसांचे हाल होताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की जवळपास 250 ते 300 लोक सध्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर लाईनमध्ये उभे असलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत असेच काही नागरिक आहेत, आपण विचारून घेऊया। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे घरामधली? गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये आहेत का? काय सध्या परिस्थिती? एवढं काय नाही माहिती। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत, आपण विचारून घेऊया। काय सांगाल ताई, तुम्ही छोट्या मुलासाठी या ठिकाणी गॅस नोंदवण्यासाठी आलाय, काय घरामध्ये परिस्थिती काय आहे? सध्या गोंधळ तर आहेच, सगळ्यांना वाटते गॅस मिळेल नाही मिळेल। सो आपण आपला गॅस पुरवठा साठा आपला असावा म्हणून आम्ही इथे सध्या घेऊन आलेलो आहोत। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत, आपण विचारून घेऊया। आता काय परिस्थिती आहे? सिलेंडर घेऊन तू गॅस एजन्सीच्या बाहेर लाईनमध्ये उभा आहेस, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती सध्या अशी नाही, पण जवळ आता 5 दिवसामध्ये सिलेंडर आमचा संपत आला आहे। डेट लावून ठेवली होती। आता सिलेंडर ते बोलतात की अजून 20 दिवस लागतील म्हणून यायला पुढचं तुमचं सिलेंडर। आता घ्यायला आलो डायरेक्टली इथे। डायरेक्टली गेला? किती वेळ लाईनमध्ये उभे आहेत? लाईन मी आता जास्त वेळ नाही, 15 मिनिटच झाली। 15 मिनिटं झाली। आणखीन काही ग्राहक आपल्यासोबत आहेत, आपण विचारून घेऊया। ताई, तुम्ही गॅससाठी उभे आहात, काय नेमकी समस्या आहे घरामध्ये? काय सध्या काय सांगाल? सध्या तुम्ही सिलेंडर पण घेऊन या ठिकाणी आलाय, काय परिस्थिती? सिलेंडर आहे का घरामध्ये? नाही आहे। काय मिळतो का सिलेंडर? भेटतो, पण आजच उशीर झालाय। काय सांगाल, तुम्ही लाईनमध्ये उभे आहात, सिलेंडरची परिस्थिती काय आहे? काय 15 दिवस वेटिंग सांगितलं आहे, पण अजून काय भेटत नाही आम्हाला। भेटत नाही? आम्हाला झाले 8-10 दिवस झाले बुकिंग करून, अजून काही भेटत नाही गाडी। नक्कीच जवळपास 200 ते 300 ग्राहक जे आहेत, तुम्ही बघू शकता की पुन्हा दाखवायला सांगेन की 300 ग्राहक या ठिकाणी लाईनीमध्ये उभे आहेत। काही जणांनी ते सिलेंडर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। पोलीस संरक्षणामध्ये सध्या या ठिकाणी पूर्ण नियंत्रण या गर्दीवरती मिळवण्यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील कामाला लागलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जरी सरकार या ठिकाणी मुबलक सिलेंडरचा साठा असल्याचा दावा जरी करत असलं तरी पण या ठिकाणी ग्राहक सध्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी LPG गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। ग्राहकांना संभ्रम आहे की नेमका सिलेंडर मिळेल की नाही, म्हणून सध्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।